नमस्कार. मी योगेश राऊत. आम्ही स्काय ॲग्रो या नावाने बारामती MIDCमध्ये ड्रिप इरिगेशनचे इक्विपमेंट्स आणि लॅटरल्सचं मॅन्युफॅक्चरिंग करतो. बेसिकली आमची प्लास्टिक एक्सट्रुजन इंडस्ट्री आहे, की जी हेवीली पॉवर कन्झम्पशनचा फॅक्टर त्याच्यात महत्त्वाचा असतो. आमचे पॉवर चार्जेस साधारणतः एका युनिटचे आमच्या एका फॅक्टरीचे 4 ते 5 लाखाच्या आसपास आमचे पॉवर चार्जेस मंथली येतात. तर हे चालू असताना आम्ही विचार केला की आपण सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन केली पाहिजे. त्याच्यामागं 2 पर्पज होते. एक तर नेचरला गिव्ह बॅक काहीतरी करायचं आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट होतं की आपण आपली पॉवर सेव्हिंग करून आपलं प्रोडक्शन कॉस्ट कसं कमी करू शकतो. तर 2019च्या एंडिंगला आम्ही साधारणतः हे सोलर सिस्टीम्सचे सर्चमध्ये होतो. आम्ही साधारणतः एक 5 ते 6 कंपनीजचं जे वेल नोन ब्रँड्स आहेत त्यांच्याबरोबर आम्ही कम्युनिकेशन केलं. त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी कोटेशन्स दिले, टेक्निकल नो हाऊ दिला. त्यानंतर आमचं कम्युनिकेशन प्रोझ्युमर सोलर्स बरोबर पण झालं. आम्ही प्रत्येक कंपनीचे टेक्निकल कोड्स घेतले. त्यामध्ये प्रत्येकाचे व्ह्यूज वेगवेगळे होते. प्रत्येकाने येऊन आपापलं प्रोडक्ट प्रेझेंट केलं, कॉस्टिंग्स दिल्या, सर्व गोष्टी दिल्या. परंतु प्रोझ्युमर सोलरबरोबर ज्यावेळेस आम्ही कोटेशन्स घेतले त्यावेळेस त्यांनी जे दिलेले टेक्निकल गायडन्स होतं की ॲक्च्युअल आमचं कन्झम्पशन किती आहे, आम्हाला सोलर युनिटची रिक्वायरमेंट किती आहे आणि कॉस्ट ॲनालिसिस त्यांनी ज्यावेळेस करून दिलं त्यावेळेस आम्ही प्रोझ्युमर सोलरबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. प्रोझ्युमर सोलर्सची काम करण्याची जी पद्धत आहे ती फार वेगळी आहे. त्यांनी पहिल्यांदा आमची गरज काय, आमच्या युनिटची गरज किती हे ओळखून घेतलं. त्यानंतर त्यांनी आमच्या पूर्ण युनिटचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं. त्यावरती जे पॅनल्स बसणार आहे त्याचं फेसिंग कुठं असणार आहे. जनरली साऊथवर्ड फेसिंग पॅनल्सचं लागतं, पण आमचं जे स्लोप्स आहेत ते ईस्ट आणि वेस्ट साईड स्लोप्स आहेत. त्याप्रमाणे त्यांनी स्ट्रक्चरल डिझाईन करून घेतलं. विंड ॲनालिसिस केलं. स्ट्रक्चर लोड बेअरिंग कॅपॅसिटी किती याचा एक स्टडी त्यांनी केला. हे सर्व केल्यानंतर त्यांनी आम्हाला आमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे एक टेक्निकल सर्वे करून एक डिझाईन बनवून दिलं. हे सगळं ॲनालिसिस झालं होते. डिझाईन झाल्यानंतर ते डिझाईन आम्हाला ज्यावेळेस आम्ही अप्रुव्हल दिलं त्यावेळेस त्यांनी त्याचं कॉस्टिंग वर्किंग करून आम्हाला कॉस्ट वर्किंग करून दिलं. याचबरोबर MSCDCचा जो पार्ट आहे की जे नेट मीटरिंगला फार गरजेचा आहे तो त्यांनी अप्रूव्ह करून घेतला. त्यांचा अप्रुव्हल आल्यानंतर आमचं वैयक्तिक स्काय ॲग्रोचा अप्रुव्हल आल्यानंतर त्यांनी प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशनला सुरुवात केली. हा इम्प्लिमेंटेशन करत असताना त्यांनी जे इन्स्टॉलेशन केलं ते फार प्रॉपर सायंटिफिक बेसिसवरती केलं आणि हे इन्स्टॉलेशन झाल्यानंतर जे कमिशनिंग आहे सोलरचं या सर्व कमिशनिंग ह्या प्रॉपर करून घेतल्या. या करत असताना MSCDCLचा फार मोठा पार्ट असतो की ते पूर्ण सिस्टीम चेक करून घेतात, ज्यामध्ये अर्थिंग प्रॉपर झालेलं आहे की नाही, पॅनल प्रॉपर इन्स्टॉल झालेले आहे की नाही, सप्लाय प्रॉपर नेट मीटरिंगचा चालतो का नाही, ह्या सर्व गोष्टी MSCDCL देखील कन्फर्म करून घेतं. हे प्रोझ्युमर सोलरकडनं प्रॉपर करून दिलं गेलं. याचा फायदा आम्हाला असा झाला की डिपार्टमेंटकडनं MSCDCL डिपार्टमेंटकडनं आम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास झाला नाही. आता फक्त सोलर पॅनल घेऊन इन्स्टॉल करणे हा भाग नाही आहे. त्यामध्ये टेक्निकल नो हाऊ की तुम्ही लेआउट कसा करता, तुमची पॉवर कशी ऑप्टिमाइज होणार आहे, ही गोष्ट प्रोझ्युमर सोलरच्या टेक्निकल टीमने फार व्यवस्थित हँडल केली. प्लस MSCBचं जे डिपार्टमेंट आहे त्यांच्या पण काही रिक्वायरमेंट्स त्याच्या पॅरामीटर्सच्या बाहेर न जाता त्यामध्येच राहून कसं प्रॉपर काम करता येईल हे त्यांनी व्यवस्थित केलं. त्यामुळं आम्हाला सँक्शनिंग्स देखील लवकर मिळाले आणि आमचं प्रोजेक्ट इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंग देखील फार लवकर झालं. हे सर्व झाल्यानंतर कमिशनिंग झाल्यानंतरचा पार्ट येतो की हँडओव्हर. आता त्यांनी इन्स्टॉलेशन तर करून दिलं होतं, परंतु त्या पॅनल्सचा मेंटेनन्स काय, इन्व्हर्टरचा मेंटेनन्स काय, केबलिंग कसं हँडल करायचं आहे किंवा क्लिनिंग प्रोसेस काय, ही सर्व प्रोसेस आम्हाला प्रोझ्युमर सोलरनी त्यांच्या टेक्निकल टीमने 2 दिवस थांबून प्रॉपर आम्हाला आमच्या टीमला ट्रेन करून त्यांच्याकडनं ज्यावेळेस व्हेरीफाय झालं की आमच्या टीमला आता समजतं आहे की हे सोलर हँडल कसं करायचं, यानंतर प्रोझ्युमर सोलर्सने ते आमच्याकडे हँडओव्हर करून नंतर त्यांनी सिस्टीम चालू करून दिली. हे सर्व चालू असताना सर्वात महत्त्वाचा भाग येतो की आफ्टर सेल्स सर्व्हिस. त्यांनी इन्स्टॉलेशन तर करून दिलं, सर्व ठीक आहे, परंतु त्यानंतर कोणतेही हा टेक्निकल पार्ट आहे, मशिनरीज आहेत,
याला फॉल्ट येऊ शकतो, टेक्निकल एरर्स येऊ शकतात. तर हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या प्रोझ्युमर सोलर्सच्या टीमने आम्हाला वेळोवेळी सपोर्ट केला. साधारणतः आता 2.5 वर्ष झालेत. यामध्ये आम्हाला 2 ते 3 वेळेस इश्यूज आले. ते मीटर संबंधित होते, त्याच्यामध्ये सोलरचा काही पार्ट नव्हता. पण तरी देखील यांच्या टीमने आम्हाला सर्व्हिस फार प्रॉम्प्ट दिली. विदिन 24 आवर्स आम्हाला ऑन साईट सर्व्हिस मिळालेली आहे. आणि आमचं सोलरचे जे युनिट्स आहेत ते वाया जाऊ नये किंवा आमचं प्रोडक्शन जे आहे सोलरचं ते वाया जाऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला विदिन 24 आवर्स सर्व्हिस देऊन ते इश्यूज ऑन साईट सॉर्ट करून दिले. आता आपण जी ही सिस्टीम प्रोझ्युमर सोलर्सकडनं घेतलेली आहे ती बेसिकली ऑप्टिमायझर टेक्नॉलॉजीची आहे. माझ्या माहितीप्रमाणे बारामती भागामध्ये ही सिस्टीम पहिल्यांदाच बसली होती की आपण प्रत्येक पॅनल टू पॅनल जनरेशन ॲनालिसिस आणि पॅनल कसा परफॉर्म करतो आहे हे आपण एका जागेवर बसल्यावरती आपल्याला आपल्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती बघायची व्यवस्था आहे. ही टेक्नॉलॉजीनी फायदा आम्हाला असा झाला की आमचे जे ईस्ट आणि वेस्टवर्ड स्लोपिंग जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये पॉवर जनरेशन किती होतं, प्रत्येक पॅनलचं पॉवर जनरेशन किती होतं हे आम्हाला समजलं आणि ते ऑप्टिमाइज झालं. त्याचं नावच ऑप्टिमायझर असल्याकारणाने ते ॲक्च्युअल तसंच परफॉर्म करतं. प्रत्येक पॅनल हा जास्तीत जास्त कसं प्रोडक्टिव्हिटी येईल याकडे डिझायनिंगमध्ये हा फार मोठा पार्ट होता आणि तो प्रोझ्युमर सोलरकडनं प्रॉपर केला गेला. आता जवळजवळ 2.25 ते 2.5 वर्ष होत आहेत. रफली आमच्या आत्तापर्यंत 3.5 लाख युनिटचं प्रोडक्शन झालेलं आहे. ॲव्हरेज ₹10 कॉस्ट आता वाढलेली आहे, पण आपण ॲव्हरेज ₹10 जरी कॉस्ट धरली तरी 35 लाख रुपयाचं नेट सेविंग्स आज तगायत आम्हाला मिळालेलं आहे. प्लस याचबरोबर आम्हाला जे सोलरची इन्स्टॉलेशन कॉस्ट आली होती त्याचा मिळणारा डेप्रिसिएशनचा जो पार्ट आहे तोही आम्हाला इन्कम टॅक्सला फायद्याचा ठरला. त्याचबरोबर MECBचं जे लोड फॅक्टर असतो म्हणजे आता कधी कधी आमचं प्रोडक्शन कन्झम्पशन अचानक शूटअप होतं, पॉवर नीड्स वाढतात, त्यावेळी ते आम्हाला जर एक्सेस डिमांड जर झाली तर त्याचा पेनल्टी आम्हाला बसत असते. पण हे सोलर केल्यामुळे हे आमचं 100 किलोवॅटचं सोलर असल्याकारणाने ती जी पेनल्टी बसायची ती आमची बंद झाली. साधारणतः आमचं ॲनालिसिस असं आहे की दरवर्षी आम्हाला एक साधारणतः 2.5 ते 3 लाख रुपये पेनल्टी यायची सोलर बसवण्याच्या आधीची. ती पेनल्टी आमची आज तगायत बसलेली नाही आहे. म्हणजे 2.5 वर्षाचा हिशोब 2 ते 2.5 वर्षाचा हिशोब जर काढला तर साधारणतः 6 लाख रुपयाचं आमचं ते नेट सेविंग्स वेगळं झालेलं आहे. प्लस हे सोलर बसवल्या कारणाने जे आत्ता युनिट रेट्स वाढत आहेत MECBचे त्याच्यामध्ये आमचे सेविंग्स दिवसेंदिवस वाढत चालले. आमचा अंदाज साधारणतः असा होता की 3 वर्षामध्ये आम्हाला ह्याचा सर्व पेबॅक मिळेल, परंतु आमचा असं लक्षात येतं आहे की 2.5 वर्षापर्यंतच आम्हाला हा सर्व पेबॅक मिळेल आणि इथून पुढचे बाकीचे उरलेली जी वॉरंटी दिलेली 25 वर्षाची म्हणजे 22-23 वर्ष आम्हाला हे फ्री ऑफ कॉस्टच जनरेशन मिळणार आहे. तर आता आपण हे जे प्रोझ्युमर सोलरकडनं जे पूर्ण सोलर सिस्टीम इन्स्टॉल करून घेतलेली याच्यामध्ये इन्व्हर्टरची लाईफ ही साधारणतः 12 वर्षाची त्यांनी आपल्याला दिलेली आणि पॅनल्सची जी लाईफ आहे ती 25 इयर्सची 25 वर्षाची दिलेली. तर आमच्या आता 2.5 वर्ष तर झालेत, पण इन्व्हर्टरची लाईफ जरी कन्सिडर केली तरी अजून आमच्याकडे 10 वर्ष आहेत की याच्यामध्ये आम्ही हे सोलर यूज करू शकतो. आमचं डेली साधारणतः 450 ते 500 युनिट्स डेली जनरेशन होतात आणि आम्ही त्याच्यामध्ये फार सॅटिस्फाईड आहोत. वी नो वाय, दे नो हाऊ. सस्टेनेबल प्रोझ्युमर्स.